नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल। बघा ताईंनो, आत्ताचीच ही घटना आहे। सुट्टीमुळे एक अनर्थ हा टळलेला आहे। नक्की ही काय अपडेट आहे हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आणि अंगणवाडीची सुट्टी असल्यामुळे बघा, आज रविवार आहे, सुट्टी असल्यामुळे कोणता अनर्थ टळला, काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशी म्हणण्याची गती चालली। नक्की या अंगणवाडीमध्ये काय घडलं हे आपण सर्व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा ताईंनो, सकाळमध्ये आलेली ही न्यूज आहे। साठेसाई अंगणवाडीच्या छताचे प्लास्टर कोसळले आणि सुट्टीमुळे हा अनर्थ टळलेला आहे। बांधकामाच्या गुणवत्तेवर इथं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। सकाळची न्यूज आपण पाहत आहोत। बघा, साठेसाई अंगणवाडीच्या नव्याने बांधलेल्या इमारतीच्या छताचे प्लास्टर कोसळल्याने बांधकामाच्या निकृष्ट गुणवत्तेचा इथं पर्दाफाश झालेला आहे। सुट्टीमुळे बालकांचा जीव वाचलेला आहे, पालकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण आहे। बघा ताईंनो, हाच तो फोटो आहे आणि प्लास्टरचे छत कशा पद्धतीने कोसळले आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे। अंगणवाडी बांधून अगदी 4च वर्ष झालेली, 4 वर्षामध्ये असा प्रकार घडणे हे किती धोकादायक आहे आणि मुलांच्या जीवनासोबत इथं या घटना घडत आहेत। अंगणवाडीमध्ये ही घटना घडलेली आहे, ती आज घडलेली आहे। मुले बरोबर मधोमध बसलेली असतात। अचानक छतावरून प्लास्टर कोसळल्यामुळे मुलांना देखील इजा होऊ शकत होती, परंतु सुट्टीमुळे हा अनर्थ टळलेला आहे। पुढं काय झालं ते आपण पाहूया। कोळवण साठेसाई येथील अंगणवाडीच्या इमारतीच्या छताचे प्लास्टर कोसळले असून अंगणवाडी साप्ताहिक सुट्टीमुळे बंद असल्याने अनर्थ हा टळला असून कोणीही जखमी झालेले नाही। सुमारे 4 वर्षापूर्वी बांधलेल्या इमारतीच्या बांधकामाच्या गुणवत्तेवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत। अंगणवाडीची शाळा सुरू असताना ही घटना घडली असती तर लहान मुले यामध्ये जखमी झाली असती। याबाबत ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी DB गारळे यांच्याशी याबाबत संवाद साधला असता त्यांनी सांगितले की संबंधित कामाची त्वरित दुरुस्ती पुढील आठवड्यात हाती घेतली जाणार आहे। माजी उपसरपंच गणपत साठे यांनी सांगितले की संबंधित काम करणारा ठेकेदार, या कामाची गुणवत्ता पाहणारे पंचायत समिती, बांधकाम विभागाचे शासकीय अधिकारी यांना या कामाची जबाबदारी घेऊन त्यांनी दुरुस्त करायला हवी। अंगणवाडी शाळेतील पालक ओमकार साठे यांनी सांगितले की अंगणवाडी सुट्टी होती म्हणून पुढील अनर्थ टळला असून आम्ही आमच्या मुलांना अंगणवाडी शाळेत पाठवण्यासाठी घाबरत आहोत। संबंधित जबाबदार प्रशासन व ग्रामपंचायत वतीने त्वरित या कामाची दुरुस्ती करून मिळावी। आणि खरंच ताईंनो, आज जी घटना घडली त्याच्यामध्ये काहीही होऊ शकत होतं, परंतु सुट्टीमुळे हा अनर्थ टळलेला आहे। मुलांना आणि कोणालाही कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही आणि घडलेला प्रकार हा अत्यंत निंदनीय आहे। अशा पद्धतीने हे 4 वर्षापूर्वी बांधलेल्या अंगणवाडीचं असं निकृष्ट दर्जाचं काम असणे हे कशा पद्धतीने काम केलं असेल हे आम्हाला माहिती आहे। अगोदरच अंगणवाडीमध्ये काय अंगणवाडी सेविकांना किती समस्यांचा सामना करावा लागत आहे हे आपल्याला माहिती आहे। त्याच्यामध्ये अशा घटना जर अंगणवाडी सुरू असताना जर घडली असती तर काय झालं असतं याचा विचार करून देखील अंगावर काटा येतोय। अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आणि ही माहिती आहे ताईंनो, जास्तीत जास्त सेविका ताईंना शेअर करा, जेणेकरून महिला व बालविकास मंत्री आदिती ताईपर्यंत ही माहिती पोहोचेल। आणि असेच अंगणवाडीचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ महत्त्वाचा आहे, व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा। धन्यवाद।